आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज दीपज्योती पब्लिसिटी। माझ्या तोंडातून शब्द निघावेत असं काही माझ्यात नाही, एवढं करतो तो केले। पण शेवटी कसं आहे, त्यांनी आपल्याला शिकवलं, यांच्या पुढे आपले शब्द फुटणं हे मोठी गोष्ट आहे। माझ्या तोंडातून कमी जास्त होतील त्याचा नाही, पण मी असं तुमच्यासारखं इथंच आपल्या ह्या प्राण्यांना बसून तिथं 8वी ते 12वी काढले सगळं। सरांच्या हे सगळी ह्या गुरुजन वर्गाच्या समोरच मी सगळे शिक्षण घेतले। आणि मुळात म्हणजे आपल्यात न्यूनगंड असतो की आपण इथं 12वी पर्यंत राहिलोय, म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये काहीतरी कमी आहे का? कारण काय होतं, आपल्या सोबतचे ज्यांची आर्थिक परिस्थिती किंवा ज्यांचं शिक्षणाचं बॅकग्राऊंड चांगलं आहे ते लोक बाहेर जातात, शिकतात, सायन्स म्हणा किंवा कोणत्या इंजिनिअरिंग पॅटर्न वगैरे ज्या गोष्टीकडे जातात, त्यांचा एक वेगळा दर्जा असतो आपल्या नजरेमध्ये की आपण त्यांच्यापेक्षा काहीतरी कमी आहोत, हे आहे, आपण इथं राहून काही चुकतोय का? या सगळ्या गोष्टीचा एक मर्म म्हणून मी सांगतो तुम्हाला। म्हणजे मुळात ज्यांना ज्या गोष्टी करायच्या त्या कुठेही राहून करतील। तुम्ही इथं राहिलात काय, पुण्यासारख्या महानगरात शिक्षण घेतलात काय, कुठेही घ्या शिक्षण, विद्यार्थ्याचा दर्जा त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो। मुळात म्हणजे तुम्ही कितपत अभ्यासासाठी किती प्रयत्न करताय, आणि आता ज्या तुम्ही स्टेजला आहे तिथून म्हणजे असं नाहीये की तुम्ही आता करत नाही म्हणजे काय नाही, असं काही नसतंय। एकदा तुम्ही ह्या 12वी नंतर म्हणा किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये जेवढं तुम्ही स्टेबल होताल, बाहेरच्या गोष्टीच्या नादाला न लागता, म्हणजे बाहेरच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला समजतात तेवढ्या 12वीला 8वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एवढे हुशार झालेत विद्यार्थी, सगळ्याला ऍक्सेस आहे, सगळ्याला माहिती आहेत गोष्टी। आमच्या तेव्हा म्हणजे असं फोनचा वापर म्हणा किंवा असं टेक्नॉलॉजीचा एवढा वापर नाही होता। आता एवढे सगळे विद्यार्थी आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात, समजतात, रुजतात। त्याच्यासोबत एक दुसरा पण तंत्रज्ञानाचा फायदा आहे की जे मोठे अधिकारी म्हणा किंवा जे असे काहीतरी सामान्य लोकातून उभारून आलेले लोक आहेत त्यांना पण तुम्ही बघावं। प्रत्येक वेळेस काय असतं माहितीये का, सोशल मीडियामध्ये दाखवणाऱ्या गोष्टी म्हणजे सत्यात नसतात, त्या आपण त्या लोकांसारखं फॉलो करायला जातो, म्हणजे त्यातल्या त्यात जे आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतात लोक, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा असे कोणते। कारण आता सध्या मी जेवढं बघतोय माझ्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांमध्ये ते प्रमाण जास्त आहे। त्यापेक्षा तुम्ही ज्या लोकांनी अशा सामान्य ह्याच्यातून शिक्षणाच्या दर्जातून जे उच्च घेतलेलं भरारी आहे त्यांना फॉलो करा, त्यांना बघा, त्यांच्यातून काहीतरी घ्या, आणि आपण कमी आहोत ही भावना सोडून आपण काहीतरी करू शकतो या भावनेकडे थोडं जास्त लक्ष द्या। आणि कसं असतं, शेवटी कसं आहे, तुम्ही इथून जाताय पुढं, पण आता ह्या तुम्हाला इथं बेरोजगारीची काही जाणीव नाही, वय तुमचं लहान आहे, सगळं तुम्ही तुमच्या आईवडिलांवर डिपेंड आहे। जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यात जाताल, वयाच्या 24-25 मध्ये येताल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की बेरोजगारी काय असते। कारण कसं आहे, मुलींचं आणि मुलांचं आता शिक्षणामध्ये काही एवढं काही कमी जास्त पावत राहिली नाही, सगळीकडे स्पर्धा आहे। अगोदरच्या काळामध्ये मुली थोड्या शिक्षणामध्ये हे होत्या, पण आता नाही, सगळीकडे समान आहे। जो अभ्यास करील, जो कष्ट घेईल तो चमकेल, अधिकारी होईल, माझ्यापेक्षा खूप मोठे अधिकारी आहेत किंवा हे प्रशासनात लागणारी लोक आहेत। त्याच्यामुळे आपण काहीतरी करावं ही भावना आतापासून जर तुमच्यात आली तर वयाच्या 12वी नंतर ग्रॅज्युएशन असतं, त्यानंतर ह्या 4-5 वर्षाचा काळ तुम्हाला स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा कोणतंही क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये टिकण्यासाठी खूप मोलाचा ठरेल। अगोदरच तुम्ही ठरवा त्या गोष्टी आणि त्याच्या फॉलोअप घेण्यासाठी मार्गदर्शन घेत राहा कोणाचंही। आपल्या शाळेतून खूप मोठे मोठे विद्यार्थी झालेले आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या, आपल्या भोवताली राहणाऱ्या शिक्षकांचं, आपल्या गुरुजनांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमांचं। आणि हे इथं जे आपण शिकतो आर्ट्स मध्ये, राज्यशास्त्र म्हणा, इतिहास, भूगोल, हिंदी, मराठी, इंग्लिश, या सगळ्याचा संदर्भ उद्या तुम्ही स्पर्धा परीक्षा जर करत असाल तर ती येऊ शकतो त्याच्यामध्ये, आणि येतो। रामरे सरांनी घेतलेल्या गोष्टी, आपल्या चालू घडामोडीच्या, राज्यशास्त्रामधल्या गोष्टी, या सगळ्या तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे जाणवणाऱ्या गोष्टी। मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली होती, म्हणजे मी आपला इथंच होतो, 12वी नंतर काही काळ इथं राहिलो, त्यानंतर भविष्यामध्ये काय असं काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने आपण सुरुवात केली, तेव्हा मी पण शून्य होतो तुमच्यासारखा, काय करावं या गोष्टी समजत नाहीत। जेव्हा तुम्हाला गोष्टी समजत नसतात तेव्हा त्या क्षेत्रातील लोकांना आपण मार्गदर्शक म्हणून म्हणजे मेंटॉर म्हणून आपण निवडलं पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही गोष्टी केल्या पाहिजेत। तसं करून एखाद्याला आपला मेंटॉर निवडा। माणूस निवडताना पण त्याचं कर्तृत्व, त्याचं शिक्षण,
ह्या गोष्टी, त्याची वागण्याची पद्धत, या सगळ्या महत्वाच्या ठरतात. आपले इथं इथं बसलेले सगळं गुरुजन वर्ग तुम्हाला म्हणजे मोलाचं मार्गदर्शन करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. थोडं त्यांच्या गोष्टीकडे पण लक्ष द्यावं, अभ्यासामध्ये लक्ष द्यावं, अवांतर गोष्टीमध्ये कमी करून येणाऱ्या भविष्यामध्ये आपण काहीतरी ह्या शाळेचं, आपल्या घराचं म्हणजे उज्ज्वल करावं गोष्टी. ह्या माझी पण अपेक्षा आहे. माझ्यापेक्षा खूप चांगले हुशार विद्यार्थी प्रत्येक जनरेशनला असतात. इथं पण तुमच्यामध्ये बसलेले असे खूप हिरे असतात जे भविष्यामध्ये येऊन कदाचित ते अजून काहीतरी मोठं करतील. त्या आपल्या आपापल्या गुणवत्तेला ओळखून स्वतःमधल्या जे झाकलेल्या गोष्टी आहेत त्या उघड करा, अभ्यास करा, आणि कुठं अडचणी आले तर आम्ही आहोत. असे गावातली खूप आहेत जे तुम्हाला मदत करण्यासाठी कधी तत्पर आहेत. त्याच्यासाठी आपल्या मागं कोण नाही, आपल्याला काही समजत नाही त्याच्यातलं, असं असं कधीच येऊन गंड बाळगायचं नाही. शिक्षक वर्ग आहेत, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला भविष्यामध्ये फायद्याच्या ठरतील. आणि आमच्याकडून जर तुम्हाला तशा गोष्टीची काही मदत असू द्या, कोणतीही असू द्या, आम्ही त्यासाठी कायम तत्पर आहोत. एका शाळेचा विद्यार्थी म्हणून ती माझी जबाबदारी आहे. येणाऱ्या जनरेशनला किंवा इथं शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या हातून काही घडतंय का हे देण्यासाठी मी कायम तत्पर राहील. ती माझी जबाबदारी आहे, माझं कर्तृत्व आहे, कर्तव्य आहे. ते सगळं करण्यासाठी मी कायम तयार आहे. आणि तुम्ही तयारी करत असताना थोडं अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावं. स्पर्धा खूप आहे, संख्या खूप आहे, तुम्हाला पण माहितीये. स्पर्धा परीक्षेमध्ये एक्झाम किती विद्यार्थी असतात. आपल्या इथल्या परिसरामध्ये त्या प्रमाणात वातावरण खूप कमी आहे. मी जेव्हा बाहेर बघतो, बाहेरच्या गावामध्ये छोटी छोटी खेडी असतात. आपल्या बाजूचा हनुमंतोळगा आहे, हाडोळी आहे. इथल्या म्हणजे शेवटी कसं आहे, सगळ्यांनी केलं तर होतात गोष्टी. आपल्या इथं तसं वातावरण थोडं कमी आहे. पण वातावरण कमी आहे याचा अर्थ वातावरण नाहीच असं काही नाही. आमच्या वेळेस तर काही या गोष्टी नव्हत्या. आता तुम्हाला खूप ऍक्सेस आहे सगळ्या गोष्टीचा, गोष्टी मिळतात तुम्हाला. सगळ्या करा, अभ्यास करा. मार्गदर्शन हवं असेल तर आपले शिक्षक आहेत, सगळे सर आहेत, त्यांच्या गोष्टीकडे लक्ष द्या. आमच्या सारख्या जर काही विचारा वाटलं तर विचारा, तयारी करा, अभ्यास करा आणि मोठं व्हा, एवढीच माझी खूप इच्छा आहे. तुमच्यातून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी कुठंतरी प्रशासनात जावं, आपल्या शाळेचं, आपल्या घरादाराचं नाव मोठं करावं. शिक्षकांना त्या गोष्टीचा खूप अभिमान असतो. माझं म्हणजे मला पण वाटायचं इथं खूप विद्यार्थी येऊन त्यांचा सत्कार झाला. आम्ही पण तुमच्यासारखे असे बसलेले असताना वाटायचं की आपला कधी नंबर लागतो. ते ह्या सगळं माझं भाग्य. आपण काहीतरी केलं, शिक्षकांच्या समोर येऊन चार शब्द, माझ्या काटे येतात अंगावर. मला बोलण्यात एवढं नाही, मी पहिल्यांदाच बोलतो तुमच्या पुढे. मी असं कोणापुढे बोललो नाही काही. इतके दिवसाच्या प्रवासात मी माझा एकांतात होतो. आणि सर ते शेवटी कसं असतं, मित्र असतात त्या वेळेस असतात. जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडता, काही लोक जातात, नवीन येतात. ते अडॅप्टेशन पाहिजे माणसाला, म्हणजे शिकण्याची वृत्ती पाहिजे. त्याच्यामुळे जिथं जिथं नवीन जातात तिथं आपल्याला होत नाहीत गोष्टी ह्यापेक्षा कशा ऍडजस्ट कराव्यात, तिथं आपण शिक्षणासाठी किती प्रयत्न करावेत ह्यासाठी धडपड करा. आपला सर्कल चुकतोय, आपण एका झोन मध्ये तयार झालेले असतो. म्हणजे ही सर्कल आहे तुमचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटतं एक प्रकारचं, तुम्हाला हेच आयुष्य वाटतं. पण त्या झोनच्या बाहेर म्हणजे त्या पिंजऱ्यातून बाहेर पडा. पिंजऱ्यातून बाहेर गेल्याशिवाय आकाश कधीच दिसत नाही. त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकून आपली जबाबदारी, आपलं हे कधीच पूर्ण होणार नाही. कष्ट करण्यासाठी बाहेर पडावंच लागतं, शिक्षण घ्यावंच लागतं, लोकात जावंच लागतं. कितीही स्पर्धा असू द्या, आपला जर हिरा चांगला असला, आपला शिक्का चांगला असला तर तो चमकतो कधी ना कधी. तुम्ही काही करा, कोणत्याही क्षेत्रात जावा. मी असं नाही म्हणत की स्पर्धा परीक्षा करा किंवा एक स्पेसिफिक ही करा, क्षेत्र निवडा. पण ज्या क्षेत्रात जाता त्या क्षेत्रात आपलं पूर्ण योगदान द्या. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली गोष्ट असते, त्यांच्या म्हणजे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते. शहरातल्या विद्यार्थ्याचं म्हणा किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्या विद्यार्थ्यामध्ये जाणीव नसते. जाणीव म्हणजे आपल्याला आपल्या पाठीमागचं म्हणजे आपल्याला सुधारायचंय, आपलं घर पुढे न्यायचंय ह्या गोष्टीची जाणीव, आपल्या फॅमिलीला पुढे न्यायची ह्या गोष्टीची जाणीव. त्या जाणीव ज्या विद्यार्थ्यामध्ये झाली तो शिक्षणामध्ये जगतो, टेकतो आणि तो काहीतरी करून दाखवतो. ज्यांना प्लॅन बी असतो किंवा आपण नाही केलं तरी आपल्याला कसं आहे, आपल्याला पाठिंबा आहे, आपण काहीतरी करू, घरच्यांच्या बरोबर जे लोक असतात ते कर्तृत्व कधीच निर्माण करू शकत नाही. मी माझ्या तयारीमध्ये माझ्याकडे काही प्लॅन बी नव्हता. 12वी नंतर मी इथंच होतो. 2014 ते 2020 पर्यंत गावातच होतो. बऱ्याच म्हणजे मुलांना माहितीये. मग विषय काय असतो माहितीये का, त्यामध्ये आपण इथं राहून ज्या वेळेस मला जाणीव झाली गोष्टीची की आपण इथं राहिलो तर आपलं अस्तित्व शून्य आहे आणि वातावरण नसल्यामुळे आपण काही नाही करू शकत. भविष्यामध्ये आपल्याला बाहेर जायचं असेल तर काहीतरी करावे लागतील. आणि त्या 12वी नंतर YCM ला म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून मी इथं आपल्या किनगाव मध्ये BA साठी ऍडमिशन टाकलं.
त्याच्यामुळे 12वी ही माझं शेवटचं कॉलेज होतं. मी त्यानंतर कधी कॉलेजला गेलो नाही किंवा जे अशा मोठ्या संस्था आहेत तिथं शिकलो नाही. माझं शेवटचं शिक्षकांशी संपर्क आलेलं हे फक्त क्षेत्र 12वी 11वी यांच्या सानिध्यात राहून ज्या गोष्टी मला शिकता आल्या, म्हणजे जमिनीवर पाय ठेवून वागता आलं, आपल्या गुरुजनांचा म्हणा किंवा आपल्यापेक्षा प्रत्येक मोठ्यांचा किंवा ज्ञान देणाऱ्या छोट्यांचा आदर करता आला, या सगळ्या गोष्टी मी इथून शिकून मी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मी अप्लाय केल्या. त्यानंतर मग ह्या स्पर्धा परीक्षेची निवड केल्यानंतर त्या गोष्टी मला गरजेच्या वाटल्या की आपण जमिनीवर राहून जेव्हा अभ्यास करतो, जेव्हा सगळ्यांना ऍक्सेप्ट करतो, तेव्हा तो अभ्यासाचा दर्जा वेगळा असतो. एका न्यूनगंडामध्ये राहून की आपल्याला काही जमत नाही किंवा आपण जास्त हुशार आहे ह्या न्यूनगंडामध्ये, दोन्ही न्यूनगंड चुकीचेच आहेत. एका मिडल पॉइंट मध्ये थांबून तुम्ही जे करता ना ते तुमचं कर्तृत्व सिद्ध करतं. त्याच्यामुळे तयारी करा, मोठे व्हा. माझी ही खूप इच्छा आहे. मदत लागली कधी तयार आहे मी. आपण तयारी करावी आणि बाकीच्या गोष्टीपासून थोडंसं दूर राहा. फोनचा वापर कमी करा आणि चालू द्या.